अकोल्यात समाजसेवेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेले तरुण नेतृत्व म्हणजे सागर भारुका। पद नसतानाही कामातून विश्वास जिंकणारे सागर भारुका आता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 12D मधून मशाल चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत। अकोला शहरात राजकारणात केवळ पद नव्हे तर केलेले काम महत्त्वाचे ठरते हे सागर भारुका यांनी सातत्याने दाखवून दिले आहे। समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधणारे, संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे धावणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून सागर भारुका आज नागरिकांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहेत। नगरसेवक नसतानाही प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी केलेली विकास कामे आजही नागरिकांच्या लक्षात आहेत। पाणी, रस्ते, स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका अनेकांसाठी दिलासादायक ठरली। याच कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक 12D मधून मशाल चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली आहे। प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक 12D मधील नागरिकांकडून सागर भारुका यांना मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकताना दिसतो आहे। विकासाभिमुख नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि थेट जनसंपर्काच्या जोरावर सागर भारुका हे मतदारांच्या पसंतीचे उमेदवार ठरत असल्याचे चित्र सध्या प्रभागात स्पष्टपणे दिसून येत आहे। ये चर्चा का विषय इसलिए बन गया है कि यहाँ की जनता ने डिसाइड करा है, क्योंकि एक तरफ है भ्रष्टाचारी, एक तरफ हमारे जैसा ईमानदार, एक तरफ है लूट मार करने वाला, एक तरफ है लोगों की सेवा करने वाला, एक तरफ है अत्याचार करने वाला, एक तरफ है राम जी का भक्त। तो सभी जनता ने विचार कर लिया, मन बना लिया है कि इस बार हिंदू एकता की मिसाल बनेगा प्रभाग 12, इसलिए चर्चा में है प्रभाग 12। हम लोग घर टू घर जा रहे हैं, सभी का आशीर्वाद ले रहे हैं, सभी को कह रहे हैं हमें सेवा का मौका दीजिए और सभी लोगों का भरपूर मुझे आशीर्वाद मिल रहा है। मैं हिंदू हृदय सम्राट सर सेनापति माननीय बाला साहब जी का शिव सैनिक हूँ और 80% समाजकारण और 20% राजकारण। तो वो समाजकारण का भाग है जो समस्या का निराकरण कर रहे हैं हम लोग। ये हमारे खून में ही है कि समस्या का निराकरण करना, तो वो समस्या का निराकरण हम कर रहे हैं।